भगवान गडाच्या दडेवाडी येथे आज काल्याचं कीर्तन झालं. त्यावेळा माजी मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले ऐका. मित्र हो, मराठवाडा नेता YouTube शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. आज पहिल्यांदा बाबांच्या समोर मी बडेवाडीकरांचे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ऋण व्यक्त करील की एवढं लहान गाव, 100 घराचं गाव, 350 मतदानाचं गाव, आणि या गावानी ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबाचा 92वा नारळी सप्ताह अतिशय यशस्वी, भव्य आणि अभूतपूर्व पार पाडला. इथून पुढं माझी पुढच्या एकूण सर्व नारळी सप्ताह जिथं जिथं होतो तिथून निमंत्रण येणारच. काल्याला आम्हाला तुम्ही सगळे आमंत्रण देणारच, पण कृपा करून आम्हाला काल्याला आमंत्रण द्यायच्या ऐवजी बाबांचं म्हणणं होतं की मी आदल्या दिवशी यावं. मी ठरवलं होतं काल फॉर्म भरणं, तिथून इकडे येणं, परत इकडे येणं, कारण आज मी सुरुवात नगद नारायण गडाच्या सप्त्यापासून केली आहे आणि तिथून भगवान गडाच्या आपल्या या सप्त्यावर आलेला आहे. जी परंपरा बाबांनी सांगितली ती योग्यरित्या मी पाळली, म्हणजे कुणाची अडचण नसावी. मी लाईव्ह बघितलं आणि ते पाहून तुमची वाणी, तुमच्या वाणीतनं ती ज्ञानेश्वरी, त्यातलं ज्ञान, आणि सांगत असताना समजून घेणारा 2.5-3 लाख इथं उपस्थित समाज, ही भव्यता मी माझ्या डोळ्यांनी काल ऑन स्क्रीन पाहिली. मी इथं नव्हतो तरी ती फक्त आपल्यामुळे. गड ऐश्वर्य संपन्न, बाबा ऐश्वर्य संपन्न आहे, पण ही ऐश्वर्य संपन्नता, गडाची ऐश्वर्य संपन्नता, आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यामुळं ज्ञानाची ऐश्वर्य संपन्नता जी येतीये, ते आमच्यासारख्या आणि आमच्या पुढच्या पिढीला फार आवश्यक आहे. आपल्याला माहित नसेल, मी सुद्धा फार चिकित्सक आहे, भले जास्त शिकलेला नसलो, अर्धवट वकील आहे. तुम्ही वकील आहेत, मी अर्धवट आहे. पण ज्ञानेश्वरी मुखातून ऐकावी तर या राज्यात नाही, या देशात नाही, या जगात फक्त शास्त्री बाबांच्या मुखातून ऐकावी. मी अनेकदा गडावर येतोय, 1.5 2 तास, 3 तास बाबासोबत बसतोय. मी फक्त ऐकत असतो आणि बाबा बोलत असतात. त्यांना मला ही ओळ म्हणून सांगायची नसते ज्ञानेश्वरीची, पण त्याचा उद्देश मला सांगायचा असतो. मला आजही एक व्यथित होऊन आलो होतो आणि बसलो, आणि त्यांनी सांगितलं की तुझा लढा जर सामर्थ्यवानाच्या विरोधात असेल तर तुला सुद्धा तेवढंच सामर्थ्य व्हावं लागेल. तुला असामर्थ्यवान होऊन जमणार नाही. हे ज्ञानेश्वरीच्या ओळीत सांगितलं, अर्थ सांगितला नाही. मला 4 दिवसानं कळाला. ही ज्ञानेश्वरी, आणि आज ज्ञानेश्वरी पुढच्या पिढी दर पिढी, पुढच्या हजारो वर्ष, या खासदार साहेब आमचे मित्र आहेत, निलेश लंके साहेब इथे आहेत.
त्यांचंही मी आज बडेवाडीकरांकडून पिढ्याना पिढ्या पुढच्या ज्ञानेश्वरी ही मोबाईलमध्ये जेवढं एखादं ॲप पटकन लक्षात येतं पोरायच्या, तेवढ्या पटकन ज्ञानेश्वरी समजावी आणि ती आपल्या अंगीकृत व्हावी एवढ्या सोप्या भाषेत आत्तापर्यंत 12वा खंड माझ्या माहितीने बाबा प्रकाशित करणार आहेत. म्हणजे 12 झालेत. विचार करा, म्हणजे एवढी विद्वत्ता ज्ञानेश्वरीची, अध्यात्माची, वारकरी संप्रदायाची, बाबांच्या वारसाची ही आपल्याकडं आहे. आणि आपल्यासाठी आपण ऐश्वर्य काय, तर या ऐश्वर्य संपन्न गडाचे मठाधिपती हे एवढे ज्ञानी ऐश्वर्य संपन्न इथं बसलेले आहेत. बाबांनी सांगितलं की महाराष्ट्रात असं ज्ञानेश्वरीचं मंदिर, ज्ञानेश्वरायांचं मंदिर होत नाही, पहिलं इथं आहे. बाबा जगात एवढं मोठं ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर कुठंच नाही, ते भगवान गडावर होतंय, हे मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो. आणि ते श्रीमंतांच्या एका एमपीतून नाही, म्हणजे एमपी म्हणजे खासदार नाही बरं का, एमपी म्हणजे आपली जुनी एमपी, जुनी माणसं खिशात एमपी नाही लागला फिर असं, तसा एमपी नाही. एमपी म्हणजे पैसे, आपल्या कष्टातून रुपया कमवला तर 20 पैसे गडासाठी, ते ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांच्या गडासाठी. अरे एवढी दानत, एवढं मोठं मन आज तरी कुठल्या एखाद्या गडाच्या देवाच्या भक्ताच्या मनात यावी आणि ते करून दाखवावं. ते फक्त हरिभक्तपरायण संतश्रेष्ठ भगवान बाबाचे भक्त करून दाखवतायत. आणि ही परंपरा आज जरी याला कुणी कमी लेखत असेल, आज जरी याला कुणी मर्यादा घालत असेल, बाबा आता म्हणले बोलत बोलत की काकांच्या हद्दीत मी आलो. लकीरें अच्छी होती है बुरी भी होती है, माथे पे आ जाए तो चिंता होती है, हाथों पे आ जाए तो तकदीर बनती है. जमीन पे आ जाए तो सरहद बनती है. और घर में आ जाए तो बंटवारा बनती है. म्हणून आपल्याला एवढंच सांगणं आहे की हे जे केलंय, ही जी शिस्त आहे गडाची, ती कुठंच नाही, जगाच्या पाठीवर नाही. जे नियम घालून दिलेत ते नियम, तुम्ही भक्त तुम्हाला वेगळे मला वेगळे नाही, मला सुद्धा तोच नियम या गडावर आहे. ही सर्व भक्तांना समान इथं काहीच नाही. आणि हे खऱ्या अर्थानं श्रद्धेचं काम आहे. वारकरी संप्रदायानं कधीच अंधश्रद्धा, कधीच वेगवेगळे जे आपण बघतोय तसलं वारकरी संप्रदाय इतका लांब आहे, कोसो लांब आहे. आणि त्याच्याचमुळं खऱ्या अर्थानं अध्यात्म आज टिकून आहे, देवत्व टिकून आहे, गुरु शिष्याचं नातं टिकून आहे. नाहीतर कधी काय काय होईल आणि कुणाचं काय निघल कुठल्या सांगता येत नाही. म्हणून आपली निर्मळ स्वच्छ जी भक्ती गडावर आहे ती पिढ्याना पिढ्या राहिली पाहिजे. आणि आज बाबांनी एवढं करून ठेवलंय गडावर की 2000 वर्षानंतर सुद्धा आपल्या सगळ्यांची ओळख या गडामुळे राहील. एवढा मोठा गड बाबांनी या ठिकाणी करून ठेवलेला आहे. आज सगळेजण इथं आलेत, मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि माझ्यासोबत येताना जरा मोठी मोठी माणसं पण आलीत, मनाने नाहीत पण
दामान आहेत ना, त्यांना सुद्धा विनंती आहे, नुसतं इथं येऊन बसून उपयोगाचं नाही हो. अरे आमच्या रुपयातून 20 पैसे काढणारा आमचा ऊसतोड मजूर 20 पैसे जर देत असेल, अरे तुमच्याकडे तर भलं. आता मला माहिती कुणा त्यांनी द्यायला काय हरकत आहे, देऊ नये का? अरे पुढचे 2000 वर्ष ओळख राहणार कशी, भली आम्ही असो नसो. बघा बाबा म्हणतायत की एकाने जशी उचल घेतली तशाला तशी उचल दिली. म्हणजे आता ते वर्षभर खाणार काय, वर्षभर जगणार कसा, कपड्या लत्त्यापासून संसाराचा त्यालाही चिंता आहे. पण ती चिंता केली नाही, बाबांच्या भक्तीची, गडाच्या श्रद्धेची ती चिंता केली. ती भक्ती, ती श्रद्धा, तीच आपल्या शरीरात ताकद देणार आहे. आणि त्याच ताकदीवर जे घेतलंय ते फिटणार आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला सुद्धा थोडंफार मिळणार आहे, हा विश्वास आहे. आणि हे विश्वासाचं आपलं नातं भक्ताचं, भगवान गडाचं एवढं आहे. मी हात जोडून आपल्याला या ठिकाणी सांगतो, गडावर गेल्यानंतर काय मनाला आपल्या माहिती आहे, तुम्ही त्या भावनेने जर गेलात तर तुमच्या लक्षात येईल सगळ्या आपली ही ओळख आहे. भले या ओळखीवर, भले या सगळ्या गोष्टीवर कुणी बोट उचलत असेल, कुणी द्वेष करत असेल, कुणी दोष देत असेल, आपण मात्र कुणाचा दोष करायचा नाही, आपण कुणाचा द्वेष करायचा नाही, आपण कुणावर बोट करायचं नाही. शेवटी आपली नियत साफ असली ना, सगळ्याचा हिशोब नियती करत असते. आणि दुसऱ्याकडून शिकायची गरजच नाही. हरिभक्त परायण, ऐश्वर्य संपन्न बाबांकडेच बघा. नियत साफ झाली की नियती मागे राहते. आणि आज आपल्यासाठी न्यायाचार्यांनी, शास्त्री बाबांनी जो काही आदेश दिलेला आहे, तो आदेश हा आपल्यासाठी इथे आहे. त्याचं पालन आपण सर्वांनी करायचं. आपण सगळे सारखे. विचाराचा विषय वेगळा जरी असला तर मी आज कुठल्या विचाराचा आहे म्हणून इथं आलो नाही. आज बोलायची संधीही दिली असेल मला बाबांनी तर भगवान बाबाचा भक्त म्हणून दिलेली आहे. आणि मी इथं आलो आहे, माझ्याकडून बी, माझ्या बहिणींकडून बी पुन्हा वाटण्या नको. त्या आल्या नाहीत म्हणून बा लगेच राजळीत आहे माझ्याकडे हसून बघतात. एवढं कधी हसल्या नव्हत्या त्या. मी विसरत नाही. आता मोठा थोरलाय घरात, त्यामुळे काळजी घ्या. सगळ्याकडून या 92व्या नारळी सप्त्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जे ज्ञान आपल्याला आज गेली अनेक 7 दिवसापासून या ठिकाणी आपण मिळवलं आहे ते अंगीकृत घ्या. आणि गडाचं वैभव्य हे जे टिकवणं आहे ती एकट्याची जबाबदारी नाही, तर आपल्या सगळ्यांची आहे. ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्या एक भक्त म्हणून, एवढीच कळकळीची विनंती करतो. संत श्रेष्ठ भगवान बाबा की, संत श्रेष्ठ भगवान बाबा की, संत श्रेष्ठ भगवान बाबा की.